सामटोळी आणि त्यांना फाईट करते टीम मैदानावरती पिंपळोली इन ऍक्शन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आणि आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सगळे तारे सितारे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आझाद 11 खेरणे आणि त्यांना फाईट करेल टीम राजमुद्रा खरवई. दुसरा सामना नेहाल माज 11 गोरसई ब आणि त्यांना फाईट करेल गावदेवी खाडी अमास साला 11 गावदेवी खाडी. राजा 11 चेंज द गेम वडवली ब आणि त्यांना फाईट करेल भवाळे ब. त्यानंतर भूमी 11 मांडा वर्सेस मिनेश 11 कारिवली. अशा टीम्स इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ग्रामीणच्या महासत्ता तुम्हाला गोरेगावच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती दाखल होताना पाहायला मिळतील. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅचची होतीये सुरुवात. पहिला सामना आपण पाहिलं 65 धावा त्या डिफेंड झालेत. आता मॅच नंबर 2 आणि पहिल्या बॉल वरती सुरुवात झाली आहे ती मात्र चौकारानं आणि दमदार सुरुवात करत असताना टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे आणि आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे ते सिद्ध करताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विनायक आणि त्याच्या सोबतीनाला लकी. खेळताना दिसत आहेत. अर्थातच आज तुम्ही पाहताय हे जॉईंट इव्हेंट वेंचर कव्हर केलं जात आहे. ओमसाई एमटीसी सागर फराड रोशन अगदी एक छोटंसं गाव मलंगड विभागातील पागड्याचा पाडा तिथनं झालेली सुरुवात आणि आज महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजरून काढला ओमसाई एमटीसी टीमनं. आणि गोरेगाव म्हटलं की त्यांच्यासाठी हक्काचं मैदान आणि आवर्जून इकडे जेवढ्या स्पर्धा होतात एमटीसी टेलिकास्ट करत असतं. एक सिंगल अजून ऍड केली जाईल. धावफलक 1 ने आता पुढे जातं. विनायक बॅटिंग करतोय 3 बॉलचा सामना करत 2 बॉलचा सामना करत सुरुवातीला 4 आणि आता सिंगल ऍड झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षल जे हवं होतं दोन्ही कॅप्टनला मिळालंय. पिंपलोली वाडीत त्यांना टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक ऑस्ट्रेलियन स्टाईल धाडसी निर्णय मैदानावरती घेतलाय. फ्रेंच चषक 2026 गोरेगावचं. गोरेगाव म्हटलं की आयोजनातील दर्जा स्टँडर्ड दरवर्षी उंचावलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. यावर्षी फ्रंटलाईट अतिशय सुंदर आहेत. खेपट्टी लाजवाब आणि मैदानाच्या चारी बाजूला जे फ्लेक्स बॅनर लावण्यात आले अतिशय सुंदर आहेत. अरुणदादा कोंडिलकर यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. सलग 2 षटकारांसाठी 1000 2 विकेटसाठी 1000. फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला काढला बॉल गॅप मध्ये. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा या ठिकाणी 4. नेक्स्ट मॅच आझाद 11 खेरणे आणि त्यांना फाईट करेल टीम खरवई राजमुद्रा. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला वळवायचं होतं आडवा बॅटनं. टप्पा पडल्यानंतर जी उसळी मिळाली वेग होता त्यासोबत तिकडे बीट केलं हर्षदनं. राऊंड विकेट येताना हर्षद पाहायला मला पहिले सुरुवातीला 4 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं होतं टीम सामटोळीसाठी. हितेश 11 जे पुरस्कृत आहेत धनाजी इरमाळी सामटोळी संघाचे. इथे तिखड मावसर कीपर बीट शॉट थर्ड मॅन बीट लक फॅक्टर ऑन बॅटर्स आणि त्याचं नाव लकी आहे आणि लकी साठी येतोय हा लकी 4. डीजे अतिशय जबरदस्त सॉंग्स तुम्हाला ऐकायला मिळतात. षटक संपन्न झाला मैदानावरती. पहिला फिनिश चांगला केलं होतं पण जो बॅटचा टॉपेज घेऊन लॉंग स्टॉपला चौकार आला तो थोडंसं महागडं बनवत आहे षटक. अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला SP पॅनल इकडे पाहायला मिळतं. निरंजन सावंत आणि त्यांची टीम काम करते.
प्रत्येक टीमला एक जुटीने इकडे काम करावं लागतं. एका बाजूला MTC, दुसऱ्या बाजूला SP पानाल, दुसऱ्या बाजूला राहुल चव्हाण आणि त्यांचे सर्व समालोचक ज्या स्पर्धेमध्ये येतात. दुसऱ्या बाजूला शहबाजच्या बुबेरे आणि त्यांची पूर्ण बुबेरे फॅमिली आणि गोरेगाव ग्रामस्थ मंडळ. गोरेगावचं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वात मानानं घेतलं जातं, कारण गोरेगाव एक असं गाव ज्या गावामध्ये सर्वाधिक प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि गोरेगावचं ऐतिहासिक मिनी वानखेडे म्हणायला हरकत नाहीये. इतकं सुंदर मैदान. गोरेगावला आल्यानंतर वल्लभच्या मिनी वानखेडेची आठवण काही क्षणात जागी झाल्याशिवाय राहत नाही. टीमची टोटल धावफलकावरती 6 बॉलमध्ये ह्या रन सध्या येताना पाहायला मिळालेत. बॉल आता या बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर सुरू झालं. 2 चामटोली करते गोलंदाजी. टॉस हारल्यानंतर त्यांच्या वाट्याला आली फिल्डिंग. बाडन पाड मध्ये अगदी समोर होता. विशेप मध्ये खेळलेत. लॉंगॉनला फिल्डर आहे. फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. वेल स्टॉप. 2 धावा नक्की वाचवलेत आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये हर्षल. धावफलक 2 ने पुढे जात आहे. खूप रन्स बनतात आजच्या दिवसामध्ये. आजची रात्र थंडी प्रचंड आणि तरी देखील आपण पाहताय धावेंचा वेग आहे ना तो देखील तितकाच वाहतो. आणि गोरेगावच्या मैदानावरती आलात ना की अथांग पसरलेली बाउंड्री लाईन सीमारेषा पाहायला मिळते. इकडे 65 ते 70 मीटर जवळजवळ बाउंड्रीज आहेत त्या क्लिअर्स होतात आज. आणि बॉल देखील इकडे कॅप्टनचा वापरला जातो. सेव्हन्टीन ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर्स इकडे खेळवल्या जातात. तब्बल 4 षटकांची मॅच आहे. कारण सेकंड राऊंडचा सामना. याआधी एक मॅच जिंकून दोन्ही टीम आलात म्हणजे जिंकणारी टीम थर्ड राऊंड मध्ये क्वालिफाय करेल. इथे बॉल हवाय डाऊन दी बॉल फील्ड. फायनली आला पहिला ब्रेक थ्रो. विकेटची होती गरज आणि आता आली आहे. फलंदाज विनायक धीरज ही जोडी मैदानावरती खेळत होती. सेकंड विकेट साठी पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. बट बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश आलाय आणि पूर्णपणे हा डाव जो टर्न झाला होता ना पिंपळोली वाडीच्या बाजूनं त्याला कलाटणी देण्याचं काम गोलंदाज दिनेशने केलं. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. राईट मोर द विकेट आले होते. ऑफकट टाकला होता. लॉफ्ट करायचा होता. बॅटच्या टोला लागला आणि त्यानंतर मागे झाला झेल. फलंदाज बाद. सेकंड विकेट मैदानावरती जाती आहे. धावफलकावरती धावा असताना 18.
19 लॉस ऑफ 2 षटकं संपली आहेत मैदानावरती. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 19. सुरुवातीला पहिल्या षटकात 14 होतं. या षटकात पूर्णपणे डावना बदलवून टाकला. 5 धावा खर्च करत 2 विकेट्स मैदानावरती काढलेत आणि लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. 2 षटकं तुम्ही बरोबर 10 मिनिटात मैदानावरती टाकलेत तर मग तिसरं षटक देखील 5 मिनिटांमध्ये फिनिश होणं गरजेचं आहे. थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. नेक्स्ट मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. आझाद 11 खेरणे आणि त्यांना फाईट करेल टीम राजमुद्रा खरवई. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. गोरेगावचं हे ऐतिहासिक हे मैदान, तिकडे रंगतिया फ्रेंड्स चषक, फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव. फ्रेंड्स म्हटलं की दोस्ती दुनियादारीसाठी गोरेगावकर ओळखले जातात आणि गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या अनेक वर्ष ही स्पर्धा तुम्ही सातत्यानं अनुभवत आलाय. शेबाज चाचा बुबेरे त्यांच्या नेतृत्वाखाली. मिस टायमिंग या हुक बॉल चालला हवामध्ये. फाईन लेग तिकडे चेंडूवरती पोहोचेल का? स्क्वेअर लेग वरनं बॅकअप आला आणि तिकडे दोघांमध्ये कॉल झाला नव्हता. थोडीशी ठक्कर झाली दोन्ही फिल्डर्स मध्ये. तर मग कॉल होणं इम्पॉर्टंट आहे. इथे रनआउटसाठी अपील आणि अंपायरनं निर्णय पाठवलाय टेक्निकल टीम कडे. या जवळात एक्झॅक्टली घडलंय काय आपल्याला काही क्षणात समजेल. MTCच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन सेट वरती थोडाच वेळात येताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत बाउंड्रीज 134, चौकार आणि षटकारांची संख्या जास्त. थर्ड अंपास घेण्यात आला. सध्या काहीच धगधग करत असेल बॅटिंग टीमचं. ऑलरेडी 2 विकेट्स इकडे गेलेले आहेत. थोडाच वाद निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. बाळा माने तिकडे थर्ड अंपासच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंडरी अंपास. फिरोज सर त्यांच्या सोबतीनं आपण पाहताय. निरंजन सावंत सर आणि बाळा माने सर हे त्रिकूट सध्या ॲज अ ऑफिशियल अंपास आपल्याला पाहायला मिळतं. फिरोज सरांनी फिटनेसवरती खूप काम केलं. वन ऑफ द ग्रेटेस्ट अंपायर. कल्याणचं नाव त्यांनी मोठं केलं. अंपायरचा इशारा आला ओईटी आउट, फलंदाज बाद. क्लोज होता कॉल, फोटो फिनिश होतं हा डिसिजन. आणि इथे जाते विकेट. धक्का लागतो मैदानावरती तुम्ही पाहू शकता. ऍक्शन रिप्ले जसा बॉल कॅरी झाला एमएसडी स्टाईल डायरेक्ट त्यानं थ्रो केला होता तिकडे आणि बॅट हवेमध्ये होती. तिकडे बॅट ग्राउंडिंग करणं इम्पॉर्टंट होतं, ते करता आलं नाही. बॅट ड्रॅग करायची होती खरं तर आणि जवळजवळ पूर्ण पाय तिकडे रेषेमध्ये घेऊन चालले होते पण बॅट ड्रॅग करणं विसरून गेलंय. आणि जे क्रिकेटचं छोटं छोटं बेसिक्स आहे ना त्यामध्ये मिस्टेक झाली आणि त्यामुळे इथे जाते विकेट. 1 रन मिळेल धावफलकावरती. धावफलक 1 ने पुढे जातं 20. मजा आजच्या दिवसामध्ये कुठेही जाऊ नका. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतंय. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव स्टे ट्यून विथ अस. आजच्या दिवसात टेबल टॉपर्स टीम आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन कंप्लीट झालेत 21 आणि थर्ड रनला फलंदाज रन आउट झालात. अतिशय चांगली स्कोरिंग सध्या आपल्या सोबत करतोय मुशरफ. 21 लॉस ऑफ 3. न्यू बैटर इन एट नंबर 6. किसने सोचा था मुशरफ पहले ओवर में 15 आने के बाद यह हाल हो जाएगा. याच तर नाव क्रिकेट है. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी जीत का दस्तूर तो कभी हार का मातम. शफल झाले. बॅडन पॅड मधनं फ्लिक केला जरूर. स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे ट्रॅप सेट. विकेट मिळते अजून एक. आणि काय गोलंदाजी मधला पलटवार पाहायला मिळतोय टीम सामटोळीच्या माध्यमातून. लाजवाब कमबॅक. वडवली ब संघाचे पुरस्कर्ते दा बुबेरे यांचं शुभागमन झालाय. गोरेगाव मध्ये पुरस्कर्त्यांची कमतरता कधीच नसते. अनेक मोठ्या मोठ्या टीम्स क्वालिटी क्रिकेटसाठी गोरेगावकर नेहमीच क्रिकेटचे दिवाण आहेत. त्यापैकीच एक आहे शहबाज चाचा आणि पूर्ण बुबेरे फॅमिली. आणि व्यासपीठावरती सध्या तुम्ही मॅच एन्जॉय करताना पाहताय. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि ज्या गावानं कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला दहशत का दूसरा नाम म्हणजे वागेश्वर देसाई. आणि वागेश्वर देसाई या नावासाठीच नाही तर डोंबिवलीकरांना आणि त्या सोबतीनं ठाणे जिल्ह्याला ज्या नावानं क्रिकेटच्या प्रती आदर काय असतो हे शिकवलं
म्हणून मी नेहमी म्हणतो क्रिकेटची युनिव्हर्सिटी आणि एक चालतं फिरतं विद्यापीठ म्हणजे सुखदेव काका म्हात्रे. आणि काका आजही अनेक संकटातून सावरून क्रिकेटवरती त्यांचं जे प्रेम आहे ते दाखवण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून व्हिजिट करत असतात. सुखदेव काकांनी क्रिकेटला काय दिलं तर सुखदेव काकांनी क्रिकेटला शिस्त दिली. सुखदेव काकांनी क्रिकेट जिवंत ठेवलं. सुखदेव काकांनी क्रिकेट काय असतं हे शिकवलं. आणि क्रिकेट फक्त खेळ नाही आहे, त्या क्रिकेट खेळासोबत आपण भावना जपू शकतो, नाती तयार करू शकतो. आणि आज पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा आदर्श म्हणून सुखदेव काका म्हात्रे या नावापुढे पाहिलं जातं. सुखदेव काका म्हात्रेंनी त्या सोबतीनं क्रिकेटला अजून काय दिलं तर 3 पिढ्या एकत्रित खेळताना एक मात्र नाव क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळालं. वयाच्या 58व्या वर्षात देखील जे नाव क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. आणि त्या सोबतीनंच 50 नंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुखदेव काकांनी घेतलेले 4 विकेट्स कोणी कधीच विसरणार नाही. आणि सुखदेव काकांनी क्रिकेटला काय दिलं तर ज्या नावानं मॅचलेस, त्रिशूल, राहुल 11 एकेकाळ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातलं ग्रामीण क्रिकेट देसाई सातत्यानं खेळत राहिली. पण जे नाव ग्रामीण क्रिकेट सोबतीनं आपल्या गावात सोबतीनं मुंबईचं क्रिकेट दणानून सोडत होतं ते नाव प्रमोद सुखदेव म्हात्रे आणि रिची सुखदेव म्हात्रे. या सुखदेव काकांचे ते दोन्ही सुपूत राहिले ज्यांना टेनिस बॉल क्रिकेटवरती तब्बल 3 दशकं 30 वर्ष अधिराज्य गाजवलं. असं क्रिकेट विश्वातील एक धगधगतं वादळ आणि क्रिकेटची आख्यायिका म्हणजे सुखदेव काका म्हात्रे. सगळ्या मैदानावरती उपस्थित प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टेनिस बॉल क्रिकेटचा अध्याय आदरणीय सुखदेव काका म्हात्रे सरांसाठी. बॉल तयार, बॉलिंग महाग टप्पा पडला, फटका लाजवाब, फुटवर्क चांगलं होतं, पिच खेळला, बॉल चालला, स्वीप कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याची गरज होती ना तो आलाय आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता पुन्हा एकदा बाउन्स बॅक करताना टीम आपल्याला पाहायला मिळते पिंपळोळी वाडी. कारण षटक 3रं सुरू आहे, 3 विकेट्स या ओव्हरमध्ये आलेत, 29 वरती धावफलक आहे आणि अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. बंगेश कोंडिलकर बॉलिंग ट्रॅकवरती त्यांच्यासाठी कॅश प्राइज येतोय. सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर MN एंटरप्राइजेस खरं तर नितेश अमृत जमदरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सलग 2 बॉल 2 विकेटसाठी देखील कॅश प्राइज होतं. अरुणजी कोंडिलकर साहेबांकडून 1000 रुपयाची धनराशी. आय थिंक 2 बॉल 2 विकेट घेतलेत या मॅचमध्ये ओमकार सर. आणि अगदी जे पारितोषिक होतं ते त्यांना पटकावलं. आज पुरस्कार ते देखील प्रत्येक टीमसाठी अनेक आहेत. आज या ओव्हर नंतर आमच्या ऑनलाईन ऑपरेटर वॉररूममध्ये जे सध्या काम करतात रिक्वेस्ट आहे आजच्या दिवसाचा ड्रॉ येऊन जाऊ द्या म्हणजे आजच्या नाईटमध्ये कोण कोण खेळणार आहेत ते थोडाच वेळात आपल्याला कळतील. गोरसई बीचं आगमन झालाय, खार्डीचं आगमन झालाय. आझाद खेरणे विरुद्ध राजमुद्रा खरवई असा पुढचा सामना आहे. बघा जर खेरणे चे कॅप्टन आणि खरवईचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर त्वरित रिपोर्ट करा. अन्यथा गोरसई बी आणि खार्डी रेडी आहे. खार्डी जवळजवळ 7 वाजता तिकडे पोहोचली आहे. इथे अजून एक विकेट आणि हा चौथा धक्का या षटकात लागलाय. गोलंदाजाला मिळालेत विकेट्स 2 विकेट जर आपण पाहिल्या टीमच्या खात्यात गेलेत. षटक संपन्न झाला मैदानावरती नंबर 3 31 ला 6 बाद आणि अजूनही अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. मजाल आजच्या दिवसामध्ये जबरदस्त आज खरं तर सुरुवात झाली. श्री गणेश दहिवलीनं सामना जिंकला. आता नाईटचं क्रिकेट सुरू झालं, फ्लडलाईट्स ऑन आहेत. आणि आज या टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर आज की रात जाएगी किसके साथ हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण आज भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले ग्रामीण क्रिकेटमधून तयार झालेले व्यावसायिक क्रिकेटला किंवा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला मिळालेले तारे सितारे सगळे इन ऍक्शन आज आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 31 लॉस ऑफ 6 येऊ द्या आजच्या दिवसाच्या रात्रीतला ड्रॉ. यशवंत आणि निखिल सध्या न्यू बॅटिंग ऑर्डर मैदानावरती आहे. आझाद 11 खेरणे खेळतीये राजमुद्रा खरवईच्या विरुद्ध. नेहाल माज 11 गोरसई. आज तुम्हाला राहुल, सूरज, किशोर मुकादम, संदेश केने, मेघनाथ केने इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्यांना फाईट करताना टीम पाहायला मिळेल. अहमद साला 11 आणि त्यांच्या जागेवरती टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी खार्डी. रजा 11 आणि रजा 11 या नावानं टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल.
या पुन्हा एकदा तो ड्रॉ आपण पाहतोय. रजा 11 चेंज द गेम वडवली ब आणि त्यांना फाईट करल आमने लोणार भिवंडी परिसरातून. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल विशाल, विकास आणि शुभमची आर्मी खेळेल, तर दुसऱ्या बाजूला भालेराव आणि त्या सोबतीनं सूरज केणे, नवनाथ मुकणे यांचा संघ भावाळे ब आणि तदनंतर जगन्नाना पाटील आणि त्यांचा संघ उतरेल भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करेल भिवंडी विभागातून मिनेश 11 कारिवली. सध्याच्या घडीला भिवंडीच्या क्रिकेट चर्चेत असणारे कारिवलीकर आज उतरतील गोरेगाव नगरीमध्ये. या सगळ्या संघांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे आज क्लास ऑफ टायटन्स सिताऱ्यांमधली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. तो आओ ना फिर गोरेगाव और देखो फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव 2006. 31-7 यश आलाय. पहिल्याच बॉलवरती यशला मिळाली विकेट. गोरेगाव एक असं गाव आहे जिकडे 2 किंवा 3 देखील नाईट टुर्नामेंट एका सीझनला पाहायला मिळतात. आता फ्रेंड्स ट्रॉफी त्याचं सातत्य निरंतर आहे. फ्रेंड्स ट्रॉफी म्हटलं की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन ही स्पर्धा घेऊन येत असते. या वर्षी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी ड्रीम बाईक तुम्हाला पाहायला मिळते. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट त्यांच्यासाठी बायसिकल. पारितोषिकांची एक मोठी रेलचेल. टप्पा पडला, हा देखील खाली राहिलाय. मग त्या दिशा थोडीशी खराब आहे, पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन 32 लॉस ऑफ 7, 32-7 बाद. आणि स्पर्धेचं देखील 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. एखादी स्पर्धा लगातार 7 वर्ष नाईट टुर्नामेंट टिकून ठेवणं हे मोठं जिकरीचं काम असतं आणि ते फक्त गोरेगाव करच करू शकतात. अजून एक वाईट बॉल त्या सोबतीनं 1+1 मिळू शकते का नाही. दोघांमध्ये कॉल चुकीचा झाला आणि त्यामुळे फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनं स्कोर पुढे जातोय 33. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. टलंडस सुद्धा बॅटिंग करतात दत्ता आणि निखिल. पण दत्ता आणि निखिलनं जर 4 बॉलमध्ये कमीत 7 धावा जरी बनवल्या ना तर 40 धावेचं एक मोठं लक्ष पिंपळोली वाडीला मिळणार. या ती मात्र शंका नाही आहे. पिंपळोली वाडी वर्सेस सामटोळी गोरेगावची ज्यावेळी रजनी क्रिकेट स्पर्धा सुरू होते सगळी बच्चा कंपनी देखील व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करताना गोरेगावकर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी क्रिकेट म्हणजे जीवनाचा एक श्वास आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणाऱ्या गोरेगाव नगरीत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स मध्ये आज तुम्हाला आवाज इकडे ऐकायला मिळेल. तुषार शिंदे त्या सोबतीनं तुम्ही ऐकताय. बदलापुरातील मानकिवलीचं नाव ज्यानं मोठं केलं आमचे बंधुतुल्य मित्र राहुल चव्हाण यांना. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी खूप सुंदर करतोय सध्या चमटोलीचा संघ. इथे फटका चाललाय अगदी डीप मध्ये कव्हर तिथे उपस्थित आहे. एका सेक्शन मध्ये उचललाय, थ्रो केला जाईल. 34. पहिल्या इनिंगच्या अंतिम 2 बॉलवरती ज्यावेळी एखादा बिगिट येतो ना त्यावेळी सेकंड इनिंग मध्ये चेस करताना तो फटका ऑलवेज त्रासदायक बनतो. म्हटलं जातं ना जन्नत सिनेमा त्यामध्ये एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम इस बीच का अंतर बेमिसाल होता है. 2 बॉल ते ठरवतील. इथे मोठा फटका पाहिजे. पुन्हा एकदा बॉल चला डीप मध्ये कव्हर फिल्डर आहे. एकच धाव मिळते. फिल्डिंग चांगली झाली आहे. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला विकेट तिकडे सॅक्रिफाईस होतीये. 35 लॉस ऑफ 8, 35ला 8 बाद. टीम पिंपळोली वाडी विकेटचा जो ग्राफ आहे ना तो थांबलाच नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज पिंपळोली वाडीचे बाद होत राहिलेत. त्यामुळे परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. बट रन्स बनलेत ज्या फायटिंग टोटल आहेत. आता रात्र अगदी आपण पाहताय झाली आहे, वेळ झाली आहे 8:34. थंडीचं प्रमाण प्रचंड आहे आणि अशा स्टेजला जेव्हा मॅचेस होतात त्यावेळी त्याची मजा ती काहीतरी वेगळी असते आणि ती मजा या ठिकाणी जरूर तुम्हाला घ्यायची आहे आणि यायचंय तुम्हाला गोरेगाव नगरीत. शहबाज अजय अहमद बुबेरे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे देखील बॉल अपील 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 ओइठी आउट. फलंदाज बाद. तर या आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅच राजमुद्रा खरवई आणि त्यांच्या विरुद्ध टीम आझाद 11 खेरणे. स्वागत आहे दोन्ही टीमचं. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. चला टॉस साठी लगेच यायचे दोन्ही टीम. संघनायक या ठिकाणी दाखल झालेत.
राजमुद्रा खरवई आणि त्यांच्या विरोधामध्ये खैरने दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दाखल झाले. सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. काकांना विनंती आपण या. हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. इथे आझाद 11 खैरने संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण काय घेतला? फिल्डिंग करायचा निर्णय यासाठी घेतला का आम्ही चेस करू शकतो धावा. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजक एक नंबर आहे गोरेगावचा आणि समर्थन पण चांगलं आहे आम्हाला गोरेगाव दामतचा. टॉस जर जिंकला असता तर राजमुद्रा खरवईचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. आता बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकून टॉस हातामध्ये नसतो, परंतु किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? कमीत कमी रनामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. बॅटिंग करायची पहिल्यांदा किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? आणि तरी 70-75. 70 ते 75 धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय आझाद 11 खैरने संघाने. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. धन्यवाद. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. शो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. आणि या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ अर्थात सुखदेव काका म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तर या आपण सुखदेव काकांना सन्मानित करू. थोडी चर्चा आज काकांसोबत आफ्टर लॉंग टाइम करायला मला आणि आम्ही आज स्वतःला भाग्यवान समजतो की सुखदेव काका आपल्या सोबत आहेत. आधी आपण सुखदेव काकांचे जिवलग मित्र आपण पाहता शहबाज चाचा त्यांच्यात शुभ हा सन्मान या ठिकाणी करत होत आणि गुबेरे फॅमिलीच्या हस्ते हा सन्मान होतोय आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांचा. काकांसोबत थोडीशी चर्चा करू. शेतातलं क्रिकेट, खेड्यापाड्यातलं क्रिकेट आणि त्या सोबतीनं शहरातलं क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये झालेला एक सर्वाधिक मोठा बदलाव ज्या व्यक्तिमत्वानं जवळून अनुभवलाय. तब्बल 43 वर्ष ज्यांनी क्रिकेटला दिलेत. आणि 43 वर्ष दिली आहेत त्या सोबतीनं आजही जे फिट अँड सुपर हिट आहेत असे आपल्या सगळ्यांचे लाडके श्रद्धास्थान प्रेरणास्थान सुखदेव काका म्हात्रे. आणि हे फोटोज आहेत ना काका इतके ऍक्टिव्ह आहेत की लगेच तुम्हाला रिची म्हात्रे प्रतिष्ठानवरती थोडाच वेळात अपलोड होताना पाहायला मिळतील. या काका थोडी 2 मिनिटं चर्चा करूयात. सलामीची जोडी जातीय मैदानावरती. काका शेतातलं पॅरेगॉनच्या चप्पलवरचं क्रिकेट आणि तदनंतर नायकी ॲडिडास अशा ब्रँडेड शूज वरती आलेलं क्रिकेट, MRIच्या बॉलवरचं खन्नाच्या बॉलवरचं क्रिकेट आणि तदनंतर बदललेला कॅप्टन निव्हिया, तदनंतर सिक्सर या सगळ्या बॉलवरचं क्रिकेट तुम्ही खेळलात आणि अनुभवलात देखील. आज क्रिकेटमध्ये एक काळ असा होता काका जिकडे 100 रुपये प्रवेश फी देसाई उतरली की मॅच सुरू व्हायला दुपार व्हायची, कधी कधी 2-2:30 किंवा काही टीम घरी किंवा कधी कधी न खेळता देसाईला पण घरी जावं लागायचं. इतकं मोठं साम्राज्य आज देसाई या गावाच्या क्रिकेटनं तुमच्या माध्यमातून घडताना पाहिलं. देसाईनं अनेक स्टार दिले. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटसाठी तुम्ही आदर्श आहात आणि आज टेनिस बॉल क्रिकेटची स्वतः आख्यायिका आहात. काका काय म्हणाल, क्रिकेटनं तुम्हाला काय दिलंय? पहिल्यांदा मी गोरेगाववाल्यांचं धन्यवाद देतो की मला आयोजन बोलवतात मला प्रत्येक वर्षी इकडे आणि मी सुद्धा त्यांना सर्व इथे येऊन मी भेट देतो त्यांना. आणि तसेच लाईटचं हा प्रकरण आहे यावर्षी खूप चांगला दिसतो. मागच्या वर्षी जरा थोडं टेजवर बसल्यानंतर काय बॉल वगैरे दिसायचा नाही. आता टेजवर बसल्यावर बॉल वगैरे क्लिअर दिसतो. त्या बॅटमॅनला काय प्रॉब्लेम नसेल. तर खरोखर गोरेगाववाल्यांचं मला बोलवल्याबद्दल मी आभार मानतो त्यांचे. तसेच आपले अंपायर समालोचक यांना सुद्धा धन्यवाद देतो. तसेच 40 टीम आहेत त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. तसे आमच्या एरियातून आलेले खार्डी गाव त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि हा आता ओमकार म्हणतो की हा बॉल पहिला खन्ना टेनिस आधी सर्व MRI आले, नेवे आले. पहिला पूर्वी खेळायचो ना आम्ही तर गुड शॉटवर खेळायचो आम्ही. गुड शॉट बॉल आता जर आता जर वापरला ना तर हे बहुतेक मुलांचे खांदे सर्व उतरून जाणार आणि कोणी छगा मारू शकत नाही. आणि तो क्रिकेट अशी क्वालिटी होती आताची क्वालिटी नाही. जी पूर्वी क्वालिटी होती क्रिकेटची ती आता क्वालिटी नाही. आता का बॅटच्या हँडेलला बॉल लागला तरी 6 जातो. पहिला छगा मारायचा बोलला म्हणजे घाम निघायचा. गुड शॉटला छगा मारायचा तरी सुद्धा या कॅप्टनच्या बॉल सारखे गुड शॉट लांब
सर्व मुलं मारायची आणि आम्ही सुद्धा भरपूर दर्शत केली, पण आम्ही कधी कोणाचं मन दुखवलं नाही, कधीच कोणाचंच नाही. आयोजक आम्ही पकडून चालायचो, कधी पण जे लोक आयोजक करतात त्यांना आम्ही पकडून चालायचो, समोरच्या टीमला नाही पकडायचो. आयोजक लोकांना काय कुठे चांगलं प्रेम भेटेल आणि त्या पुढच्या वर्षी अनेक टुर्नामेंट चांगली कशी भरवतील ते मी विचार करायचो पहिला. कधी पण एखादा टीम आमच्या समोर हरायची, लपडे करायचे, तेज समोर हलवायचे, टेड हरवायचे, बांबू हलवायचे, आम्ही पण त्या हरवल्यानंतर त्या टीमच्या डबल आम्ही खेळायचो, पुन्हा डबल खेळायचो आम्ही. असं कोणी ज्या टीमला हरवले त्या टीमशी कोणी खेळू शकत नाही, पण आम्ही पुन्हा डबल त्यांच्याशी खेळायचो. ते आम्हाला 100% गॅरंटी बी होती आम्ही 100% जिंकणार, पण ते जे आयोजक आहेत त्यांना कधी आम्ही दुखवायचो नाही. धन्यवाद काका, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. या छोट्याशा गोष्टीमध्ये एक मोठा अनुभव तुम्ही शेअर केलात आणि काका आपण व्यासपीठावरती स्थानापन्न या स्पर्धेची शोभा पण वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सुखदेव काकांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला प्रमोद म्हात्रे नावाचा सुपरस्टार दिला आणि त्या सोबती नरीची म्हात्रे ज्या आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना पूर्ण बुबेरे फॅमिलीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि बुबेरे परिवाराच्या वतीनं आपण आलात त्याबद्दल काका आपल्याला हार्टली थँक्स टू यू. जेव्हा आपण कॉम्बॉक्समध्ये मॅच सुरू झाली आहे, टार्गेट खूप चांगलं सेट आहे आणि मजाला मॅचला स्टे ट्यून विथच, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव 2026. इट्स ओव्हर टू यू तुषार शिंदे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय कासगाव गावचे उद्योजक समाजसेवक साईनाथ दादा राऊत यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चामटोली संघ मैदानावरती खेळतोय आणि चामटोली संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. खरं तर कासगावचे माजी सरपंच, त्यासोबत आपण पाहतोय उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे किरण एकनाथजी राऊत साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम चामटोली संघाला. आणि त्यासोबत आपण पाहतोय आमचे साईनाथ दादा असतील, साईनाथजी राऊत यांच्याकडून देखील चामटोली टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि एक कॅश प्राइज येतोय, एक कॅश प्राइज येतोय. मुख्य व्यासपीठावरती चामटोली गावचे माजी उपसरपंच उपस्थित आहेत अरुणजी कोंडिलकर साहेब, यांच्याकडून सलग 2 बॉल 2 षटकार आले चामटोली टीम कडनं, तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. किरण एकनाथ राऊत म्हटलं की खरं तर मोठा लक्ष बैलाचे मालक आहेत आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून समाजसेवा ही ईश्वर सेवा याच वाक्यावरती चालणारं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर 1 लाख रुपये धनराशी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलं आहे. त्यामुळे त्यांचाही आपण आभार व्यक्त करू आणि संपूर्ण ट्रॉफी या स्पर्धेसाठी आम्हाला किरणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. आज खरं तर चामटोली संघ मैदानावरती खेळतोय, हितेश 11 या नावानं संघ खेळतोय आणि धनाजी इरमाळी साहेब खरं तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. खरं तर आमचे नारायण डाब्याचे ओनर हर्षलजी बाळाराम भगत यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम चामटोली संघासाठी. चला बच्चा कंपनी आपण थोडेस मागे या. थँक्यू माय बोथ कलिग्स. 11 रन 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम हितेश 11 चामटोली संघाला 11 धावा धावफलकावरती 36 धाव्यांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 11 लॉस ऑफ दी 1 विकेट. विनायक गोलंदाजी ट्रॅकवरती, राईट आर्म राऊंड द विकेट, स्लॉट मध्ये बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवलाय आणि बॉलला पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे. दिनेश यांच्या बॅट मधून आलाय हा कडक षटकार. सन्माननीय धनाजी शेठ इरमाळी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी असणार आहे. अप्रतिम फटका आपण पाहिला. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विनायक यांच्यावरती आक्रमण झालंय. आणखी एक षटकार आला तर अरुणजी कोंडिलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव तिथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेत का सुरक्षित हे देखील चेक करायचे. आणि आता तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट.
17 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या बॉलवरती नक्की काय घडलंय हे मात्र तपासलं जाईल. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली 7 पर्व नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सध्या मात्र डिसिजन पेंडिंग आहे. DRS अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट चेक केलं जाईल. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की मग नाही पोहोचले. नॉट आउट असतील फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. हे देखील महत्वपूर्ण बाब आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. बॅट ड्रॅग केली, चांगलं टेक्निक दाखवलं इथे फलंदाजाने आणि तिथे मात्र आपण पाहतोय अगदी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत. चांगलं टेक्निक, बॅट ड्रॅग केली आणि तिथे मात्र आपण पाहिलं अतिशय चांगलं टेक्निक पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 19 धावा धावफलकावरती. 36 धाव्यांचं लक्ष्य. दमदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली हितेश एलेव्हन चामटोली संघाची. पिंपळवलीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये चामटोली असा सामना पाहायला मिळतोय. खरं तर खूप चांगली सुरुवात पहिल्या सत्रामध्ये त्या ठिकाणी पिंपळवलीवाडी संघाची पाहायला मिळाली, परंतु अगदी सुरुवात चांगली झाल्यानंतर मात्र पुनरागमन केलं चामटोली संघाने आणि 13 बॉल आणि 17 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आशिष आता मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 4 वरती 19 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम बॉल बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधला नवीन फलंदाज मैदानावरती आता पोहोचतोय. 19 लॉस ऑफ द 2 विकेट. तेरा बॉल आणि 17 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला पुनरागमन जर या सामन्यामध्ये करायचं असेल तर सातत्याने विकेट्स मिळवावे लागतील. 19 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा विनायक सज्ज होत आहेत. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 महत्वाच्या सफलता आपल्या नावावरती केल्यात, परंतु 19 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशीच गोलंदाजी सगळ्या गोलंदाजांना करावी लागेल. सातत्याने विकेट शोधावे लागतील. पिंपळवाडी संघाला जर या सामन्यामध्ये पुनरागमन करायचंय तर सातत्याने विकेट्स तुम्हाला शोधत जावे लागतील, विकेट्स मिळवावे लागतील. 19 धावा धावफलकावरती आहेत. चामटोली संघाला 2 धाव्यांची पेनल्टी या ठिकाणी असणार आहे. तर बाउंड्री लाईन क्रॉस करताना जो आउट झालेला खेळाडू तो अगोदर बाहेर आला आणि नंतर नवीन बॅटर आतमध्ये गेला, त्यामुळे 2 धाव्यांची पेनल्टी या ठिकाणी असणार आहे. अपील झाली आहे पुन्हा एकदा पंचांकडे आणि यावेळेस मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. टार्गेटमध्ये आपण 2 धावा पेनल्टीच्या ऍड करणार आहोत, कारण क्रिकेटमध्ये पेनल्टी ही नेहमी प्लस मध्ये दिली जाते आणि त्याच्यामुळे आता टार्गेट 2 धाव्यांनी वाढतंय. 38 धाव्यांचं लक्ष असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 बनल्यात आणि पुढच्या 2 षटकांमध्ये अजूनही 19 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. सुस्वागतम 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 करतर ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. रईस खानमध्ये साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नहीमजी पटेल साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नहीमजी पटेल साहेब यांचं आगमन झालंय. खरं तर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर इथे दाखल झालेत. शेकोटी विजवायचे बघा, जी कोणती टीम आहे तिथे विनंती आहे शेकोटी विजवा. खेळणी टीम लवकरात लवकर शेकोटी विजवायचं आहे, कारण दूर निर्माण होईल आणि त्याचा त्रास खेळाडूंना होईल याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे शेकोटी लवकरात लवकर विजवा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 19 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 धावांची पेनल्टी जरूर लागली आहे चामटोली संघाला. यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग कटर स्वरूपाचा बॉल होता, पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झालाय आणि
हा बॉल वाईड असेल, अवांतर धाव इथे प्राप्त होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड विकेटने टाकलेला हा बॉल आणि पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झालाय. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता परंतु वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढचा बॉल फुलर लेनचा, हेलिकॉप्टर उडवला हवेमध्ये, बॉल क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचतायत, चांगला झेल आणि आली आहे आणखी एक सफलता. फलंदाज अभि इथे बाद होतील. विकेट. बॉल आपण पाहिलं ऑफ्टमच्या बाहेर टाकला परंतु या बॉलला केवळ रिलीज केलंय हातामधून. त्या बॉलला बिलकुल गती दिली नव्हती, फक्त बॉलला रिलीज केलं होतं. आणि एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला आणि बॉलला केवळ रिलीज केलं, फुलर लेनचा बॉल ठेवला. यावेळेस मात्र लाईन मध्ये देखील परिवर्तन होतं आणि लेंथ मध्ये देखील परिवर्तन होतं. विविधता आहे गोलंदाज यशवंत यांच्याकडे आणि विविधता पाहायला मिळाली. इथे आली विकेट. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 रन्स. आणखी एक धक्का लागलाय हितेश 11 चामटोली संघाला. नवीन फलंदाज रोशन मैदानावरती आहेत. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकलाय आणि चकमा दिलाय. आणखीन एक बॉल डॉट आलाय. रोहन आहेत मैदानावरती क्रमांक 5 वरती. पुनरागमन तर केलं या ठिकाणी पिंपळोलीवाडी संघाने देखील. 20 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 10 बॉल मध्ये 18 धावा. स्टेप आउट झालेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कटर स्वरूपाचा बॉल, पेस ऑफ डिलिव्हरी खूप जास्ती पाहायला मिळाली या षटकामध्ये आणि ती एक चांगली रणनीती आहे यशवंत यांच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल, पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर ऑफ्टमच्या बाहेर टाकला होता, तो देखील लेग कटर स्वरूपाचा. नंतर एक स्लोअर वन टाकला आणि त्यावेळेस बॉलला केवळ रिलीज केलं होतं, त्यामुळं फलंदाजाला तेवढं पाहिजे तेवढं एलिव्हेशन तिथं मिळालं नाही आणि चांगला झेल आपण पाहिला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत यशवंत. हा देखील लेग कटर स्वरूपाचा बॉल आहे. कमालीची गोलंदाजी यशवंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे आणि मोक्याच्या क्षणी, निर्णायक क्षणी ज्यावेळेस धावगती खूप वेगाने पुढे चालली होती त्यावेळेस यशवंत यांनी धावगतीला ब्रेक लावलाय. फुलर लेनचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. 1 धाव तिथे प्राप्त होईल. अप्रतिम गोलंदाजी यशवंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पेस ऑफ गोलंदाजीला महत्व दिलंय आणि अचूक टप्पा आणि नियंत्रण देखील दाखवलंय या षटकामध्ये यशवंत यांनी. पहिला बॉल पाहिला तर ऑफ्टमच्या बाहेर खूप विविधता आहे यशवंत यांच्याकडे आणि विविधता पाहायला मिळाली आहे. लेग कटर स्वरूपाचे बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर फुलर लेनचे काही बॉल आपण पाहिलेत परंतु पेस ऑफ डिलिव्हरी, पेस दिला नाही फलंदाजांसाठी बिलकुल. 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा या सामन्याच्या दृष्टीने. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर मात्र टर्न झालाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि इथे मात्र धावबाची सोपी संधी आहे. वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव तर प्राप्त होईल परंतु रनआउट स्वरूपामध्ये आली आहे विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती आहे. आणखीन एक लेग कटर. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी यशवंत यांच्या माध्यमातून. केवळ 4 धाव्यांचे षटक आणि एक सफलता आपल्या नावावरती केली आहे. पेस ऑफ गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि लेग कटर स्वरूपाची देखील अप्रतिम गोलंदाजी यशवंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 23 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या सामन्यामध्ये मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने शिफ्ट करण्यामध्ये पिंपळवाडी संघाला यश आलंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय.
6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. विश्वास म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 6 बॉलमध्ये 15 धावा अजूनही बनवायच्यात. 23 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी पाठीमागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला पुनरागमन करावं लागेल आणि क्रिकेटचा मात्र बेसिक नियम आहे कंट्रोल द कंट्रोलेबल. पाठीमागच्या षटकामध्ये काय झालंय हे विसरावं लागेल. 2 नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. हर्षद आणि आशिष या जोडीला चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती दिलीप आहेत. ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती आक्रमण क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने, परंतु हा बॉल गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. कमालीचा पिकअप शॉट हर्षद यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. 6 धावा पहिल्याच बॉल वरती अर्जित केल्यात. विश्वासजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. बॅटचा एज हँड टेकन बिहाइंड द विकेट. हर्षद नाउ बॅक टू द पवेलियन. पहिल्या बॉल वरती षटकार मारत वार केला, परंतु दुसऱ्याच बॉल वरती गोलंदाज इथे पलटवार करतायत. आली विकेट. फलंदाज बाद. एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ दी 5 विकेट. नवीन फलंदाज मंगेश मैदानावरती दाखल होत आहेत आणि इथून मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 9 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. दिलीप गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती षटकार लागला, परंतु पुढच्याच बॉलवरती त्याने देखील पुनरागमन केले. 4 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर निर्णय सुपर ओव्हरवरती दिला जाईल. कालच्या दिवसामध्ये एक सुपर ओव्हर आपण पाहिली आहे. कुंदे आणि बापदेव पाली या 2 संघांदरम्यान काल सुपर ओव्हर आपण पाहिली आहे. 29 धावा धावपलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. मुन्ना राऊत आणि मुदस्सीर पावले या दोघांचे आगमन झाले. त्यांना देखील विनंती आहे, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोघांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 4 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती. प्ले अँड मिस. दोन्ही बॅटर एकाच एंडला आणि आता मात्र अपघात होणं निश्चित आहे. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आली आहे विकेट. 3 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. आणखी एक सफलता. तीन बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. रोहन स्ट्राईक एंड वरती आहे. आज मात्र रोहनसाठी सुवर्ण संधी आहे. चामटोली गावासाठी हिरो बनण्याची संधी आहे, परंतु इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील, त्यासाठी पर्याय नसणार आहे. फलंदाजीसाठी रोहन सज्ज होतील. 3 बॉल 9 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 9 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि हा बॉल मात्र डॉट आलाय. 2 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. 2 बॉल 9 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा बनल्या होत्या. पेनल्टीच्या 2 रना त्या देखील महागात पडत आहेत. 2 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे या सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. पेनल्टीच्या धावा किती महत्वपूर्ण आहेत हे देखील लक्षात येईल.
विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रेकॉर्ड तोडते हैं आणि आता संधी आहे रोहन यांच्याकडे. निश्चित आपण पाहतोय 1 बॉल 3 धावेंची आवश्यकता आहे आणि काय होईल या सामन्यामध्ये हे चित्र मात्र पाहायचं. 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती षटकार आलाय. 2 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर वरती निर्णय दिला जाईल. 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता बॅटिंग साठी रोहन. बॅटचा एज आणि शेवटच्या बॉल वरती विकेट आली आहे. 2 धावेंनी पिंपळवाडी संघाने हा सामना जिंकलाय आणि मैदानावरती लो स्कोरिंग सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला, परंतु शेवट गोड केलाय पिंपळवाडी संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. आणि पेनल्टीच्या 2 धावेंमुळे या ठिकाणी चामटोली संघ त्यांना मात्र पराभव पत्करावा लागतोय या सामन्यामध्ये आणि विजय मिळवलाय पिंपळवाडी संघाने. चला खैरने संघ विनंती, आपण तोरी क्षेत्ररक्षण लावायचंय. अप्रतिम बॉल शेवटच्या बॉल वरती दिलीप यांनी विकेट मिळवली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच यशवंत असणार आहेत, ज्यांनी षटक क्रमांक 3 हाताळलं आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने टर्न केला. एका षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि 1 महत्वाची सफलता मिळवली आहे. यशवंत यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब.